आज ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने नई जिंदगी परिसरात आम आदमी पार्टी सोलापूरचे शहर संघटक सद्दाम कर्नाळ, शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, शहर संघटक अजहर शेख यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध गोळ्या वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचा नई जिंदगी परिसरातील गरजू नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। राज्य संघटक सागर पाटील यांनी आरोग्य शिबिराचे महत्त्व व दिल्ली व पंजाबमधील आम आदमी पार्टीने आरोग्य क्षेत्रात केलेल्या सुधारणांची माहिती दिली। शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी राज्य संघटक सागर पाटील, शहराध्यक्ष जुबेर हिरापुरे, शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, शहर युवाध्यक्ष मंजूर खानापुरे, शहर महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, सचिव रहीम शेख, ज्येष्ठ नेते जफर मदनी चाचा या सर्वांचा आयोजक सद्दाम कर्नाळ आणि मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। जय हिंद। मैं एडवोकेट सागर पाटिल। आज हमारे नई जिंदगी के प्रभाग के जो कार्यकर्ता है, यहाँ के नेता हैं, सद्दाम भाई जो संगठन मंत्री हैं आम आदमी पार्टी सोलापुर के, उन्होंने और उनके साथ में हमारे वाघमारे सर है, इन्होंने बहुत मेहनत की। हमारे अजहर भाई है, इन लोगों ने मेहनत करके यहाँ पे एक शिविर लिया है, जहाँ पे आप देख सकते हैं कि सभी को मुफ्त इलाज दिया जा रहा है, सारी दवाइयां मुफ्त दी जा रही है। ये जो संकल्पना है ये आम आदमी पार्टी का है और आम आदमी पार्टी यही सोचती है कि हर आदमी को उसका इलाज मुफ्त होना चाहिए, उसके लिए अच्छे अस्पताल होने चाहिए। और यही उसका जो पहला पार्ट है कि आज यहाँ पे सभी को मुफ्त में इलाज दिया गया, सारी दवाइयां मुफ्त दी गई। मैं ऐसी अपेक्षा करता हूँ, ऐसी आशा है कि ये भाग से ये लोग नेता बनकर चुनकर आए और महानगर पालिका के बेहतरीन अस्पताल यहाँ पर बनाए, जहाँ पर सभी को मुफ्त इलाज मिले, उनका अच्छा इलाज हो। इसलिए उनका खूब खूब अभिनंदन मैं एक और बार करता हूँ। नमस्कार मित्रांनो, आजचा जो कार्यक्रम हा घडवून आणलेला आहे आपले सद्दाम भाई, जेवढं करावं तेवढं कमी आहे मित्रांनो। सद्दाम भाईंनी कमी वेळामध्ये आताच आम आदमी पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे, पण त्यांचा जो इतिहास पाहिला तर यांनी समाज कार्य करण्यासाठी जे संस्था होते त्यांची संस्था काढलेली आहे, या संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे यांनी प्रोग्राम राबवलेले आहेत। त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची जी तळमळ आहे, लोकांना जे शिक्षण मिळावं, आरोग्य मिळावे, त्या लोकांचा चांगलं परिसर स्वच्छ राहावा, ह्याची जी धडपड आहे त्यांची ती खरंच कौतुकास्पद आहे। सद्दाम भाईंनी ह्या परिसरातील नागरिकांच्या, इथल्या मुलांचे, इथल्या परिसरातील सर्व लोकांचे, त्यांचा उद्देश काय आहे की बाबा इथलं माणूस जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत, कारण शासनाची सवलत घेऊन आपण सुधारणार नाही, शासनाच्या सवलतीनं काय होईल, आपण भिकारी बनू। आपल्याला जर आपले सुधारायचं असेल तर आपल्याला महत्वाचं काय तर शिक्षण आहे। शिक्षण केला, तुमच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या लागल्या, तर तुमचे मुलं चांगले झाले तर तुम्हाला दुसऱ्याला काय मागायची गरज भासणार नाही। आणि त्यांचा उद्देश तोच आहे। सद्दामांचा उद्देश काय आहे तर समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण जायला पाहिजे। शिक्षण गेलं तर समाज सुरक्षित होईल आणि त्यांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या लागतील। आणि त्यांची ही धडपड बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि आम आदमी पार्टीनं कमी वेळामध्ये त्यांच्या ह्या कामाचं कौतुक करून त्यांना एक मोठी जबाबदारी दिली आणि संघटन मंत्रिपदांना दिलेलं आहे। त्यामुळे ह्याच्या पुढेही त्यांनी चांगलं जोमाने काम करतील अशी अपेक्षा करतो। आणि मी जय हिंद। मी एडवोकेट सागर पाटील। आज नई जिंदगी परिसरात जे आमचे कार्यकर्ते आहेत आणि खास करून इथले जे संघटन मंत्री आहेत सद्दाम भाई झाले, त्यांच्यासोबत वाघमारे सरांनी आमच्या प्रचंड इथं कष्ट घेतले, त्याच्यासोबत अजहर भाई होते, या सगळ्या लोकांनी मिळून एक आरोग्य शिबिर इथं घेतलेलं आहे। आणि ह्याचा मूळ उद्देश असा आहे की आम आदमी पार्टीची मूळ संकल्पना राहिलेली आहे की जो कोणी गरीब असेल त्याला चांगला आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे, दवाखाना, शाळा हे मोफत झाल्या पाहिजे। आणि खास करून त्यातला दवाखाना जे आहे त्याच्यात त्या स्वरूपात एक कार्यक्रम घेण्यात आला, इथं मोफत औषधोपचार देण्यात आले, सर्व टेस्ट इथं मोफत करण्यात आल्या। त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आणि अपेक्षा करतो की ते या प्रभागाचे नेते म्हणून निवडून येतील आणि इथं सरकारी ह्याच पद्धतीचे दवाखाने वगैरे सर्वांना मोफत मिळतील, हेच अपेक्षा आहे। त्यांचं खूप खूप अभिनंदन। अजून एक हिंदी में